कथेचं शीर्षक आहे अल्बम. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. सई बघत होती. बंगलीच्या काचा पुसायचं काम करता करता मध्येच थांबून सई खिडकीतून पाहत होती. बंगली पुढच्या कुरणावर मजेत चहा पीत बसलेल्या डॅडी, मम्मी आणि मृदुलकडे. तिकडे पाहताच मध्येच तिच्या मुद्रेवर स्मित खेळे. मध्येच ती गंभीर होई. बाहेर स्वच्छ सोनेरी ऊन पडलं होतं. वाऱ्याच्या झुळका वाहत होत्या आणि हिरवंगार गवत त्यात डोलत होतं. पण मध्येच मळप आल्यासारखं होत होतं. सईची त्या घरावर फार माया होती आणि ते घर देखील होतंच माया लावण्यासारखं. सरनाईकांचं कुटुंब होतं लहान, इनमीन 4 माणसांचं. डॅडी, मम्मी आणि त्यांची 2 मुलं, संजय आणि मृदुल. त्यातूनही संजय मुंबईला इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी हॉस्टेलमध्ये आणि मृदुल अजून न कळती पोर. घर अतिशय संपन्न. डॅडी एका मोठ्या इंग्रजी फर्ममध्ये चांगल्या हुद्द्यावर होते. पण 5 वर्षांपूर्वी त्यांचे वडील वारले. तेव्हा नोकरी सोडून त्यांना या टुमदार गावात राहून आपली छोटीशी बंगली आणि इस्टेट यावर लक्ष ठेवणं भाग पडलं. हे काम ते मोठ्या मजेत करीत. 40शी उलटून गेलेला तो मनुष्य अजून 30चा दिसायचा. त्याचं सारं आयुष्य सुखात गेलेलं. चैनीची, आरामाची त्यांना फार आवड होती. अजूनसुद्धा त्यांनी फावल्या वेळात शिकारीला जायचा शौक सांभाळला होता. मम्मी अंगापिंडाने लहानखुऱ्या आणि नाजूक असल्या तरी डॅडींची बायको म्हणून शोभत असत. एका दुसरा विरळ पिकलेला केस सोडला तर त्या अजूनही तरुण दिसत. डॅडींचं मम्मींवर फार प्रेम होतं आणि 2 मुलं ही तर त्यांचं सर्वस्व होते. संजय लाडात वाढलेला. मुंबईसारख्या शहरात त्याला एकट्याला ठेवायचं मम्मींच्या जीवावर येईल. पण मन घट्ट करून त्यांनी आपला काळजाचा तुकडा तिकडे पाठवून दिला होता. आता त्याचं एकदा लग्न झालं ना आणि त्याची काळजी घेणारं माणूस आलं की आपण सुटलो अशी त्यांची भावना होती. अर्थात एका काळजीतून सुटताच त्यांना दुसरी काळजी लागणारच होती, कारण मृदुल मोठी होऊ लागली असती. उतार वयात झालेलं मूल म्हणून त्यांना तिचाही काही कमी लोभ नव्हता. शिवाय मृदुल इतकी हुशार आणि गोड की कुणालाही तिची माया लागावी. या बाबतीत मम्मींना सईचा मोठा आधार वाटत असे. मृदुलला सईचा फार लळा होता. जशी काही सई मृदुलची दुसरी आईच होती. नाहीतरी सईचं त्या घराशी केवळ दाईचं नातं राहिलंच नव्हतं. तिचं वय आज जवळजवळ मम्मींच्या एवढंच होतं. अल्पवयात विधवा झाल्यावर ती या घराच्या आसऱ्याला येऊन राहिली होती आणि याच घराचा भाग बनून गेली होती. मृदुललाच काय, पण संजयलाही सईने लहानपणी खेळवलं होतं. मम्मी तिला फार मानीत. सईला घराविषयी जिव्हाळा होता, काळजी होती. दिवसभर ती डोळ्यात तेल घालून घराकडे लक्ष ठेवायची, घर राखायची. कुठं काय चुकलं हे जातीने पाहायची. सई बघत होती. बंगली पुढच्या कुरणात डॅडी, मम्मी आणि मृदुल मजेत चहा पीत बसली होती. डॅडी कुठल्या तरी इंग्रजी मासिकाचा अंक चाळता चाळता मध्ये चहाचा घुटका घेत होते. मध्येच काही आठवलं की ते मम्मीला सांगत होते. असं काही त्यांना हटकून आठवायचं. त्यांचा स्वभाव मोठ्या गोष्टी वेल्हाळ होता. मनात आलेलं सारं काही मम्मींच्याकडे बोलून टाकल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. मम्मी एकीकडे चहाचे घोट घेत सोनेरी काड्यांचा नाजूक चष्मा लावून संजयसाठी स्वेटर विणीत होत्या. मध्येच डॅडींच्या विनोदावर हलकं प्रेमळ स्मित करीत होत्या. छोटी मृदुल इकडे तिकडे लुडबुड करत होती. गवतातून उडणाऱ्या फुलपाखरांच्या मागे धावत होती. ती दूर गेली
की टेबलाशी येऊन बिस्किट खात होती. तिघेही अगदी आनंदात होती. त्यांना पाहणाऱ्या सईच्या मुद्रेवर कौतुक आणि माया भरून राहिली होती. आणि एवढ्यात एकदम तिच्या कपाळावर गोंदवड्याच्या खाली एक बारीक काठी पडली. तिला मळप आल्यासारखं वाटलं. टेबलावर कुणाची तरी मोठी सावली पडली होती. सावली पडताच मम्मी दचकल्या. त्यांनी वर पाहिलं तर एक लोखंडासारखा पेदार मनुष्य उभा असलेला त्यांना दिसला. मळकत कुडतं आणि अपुरं धोतर एवढ्या कपड्यातून त्याची बळकट देहयष्टी उघड कळत होती. किंबहुना त्याच्या अंगावर ते कपडे काहीसे विसंगतच वाटत होते. त्याचा चेहरा अत्यंत निर्विकार होता. डोळे रेखीव आणि लांब होते, पण त्यात अशी काही विलक्षण जरब होती की ते डोळे पाहताच मम्मींची नजर लवली. त्यांच्या छातीत अस्पष्ट धडपड सुरू झाली. आपल्याला असं काय होतं हेच त्यांना कळेना. एवढ्यात मृदुल येऊन त्यांना बिलगली. तिची नजर त्या माणसाकडेच होती. ती भेदरून रडकुंडीला आली होती. मम्मींनी तिला थोपटल्यासारखं केलं. एव्हाना डॅडी आपलं वाचन थांबवून त्या माणसाला विचारत होते, कोण तू? काय पाहिजे तुला? त्याचे ओठ हलले. अगदी हलक्या आवाजात तो म्हणाला, मी अंता, मला काम पाहिजे. काम? मम्मी डॅडींना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी काही वर्तमानपत्रात जाहिरात दिली नव्हती. मग हा आला कुठल्या कामासाठी? आम्हाला माणूस नको आहे, डॅडींनी त्याला सांगितलं. पण तो काही जागचा हल्ला नाही. तसा स्तब्ध उभा राहिला. डॅडींनी त्याला विचारलं, कुठून आलास तू? फार लांबून आलोय, एवढंच तो म्हणाला. एव्हाना मृदुलची भीती कमी झाली होती. ती त्या इसमाकडे कुतूहलाने पाहू लागली होती. डॅडी मम्मींना इंग्रजीत म्हणाले, माणूस चांगला उपयोगी आणि सभ्य दिसतोय. आपण ठेवून घ्यायला हरकत नाही. काहीतरी काम देता येईल. एवढ्यात मम्मींनाही आठवलं, हो, अगदीच काही नाही तरी संजयकडे निरोप म्हणा किंवा एखादी वस्तू पोहोचवण्यासाठी तरी माणूस लागतोच ना. त्या डॅडींना म्हणायला, ठीक आहे, विचारा पगाराचं काय ते. डॅडींनी तसं विचारताच तो म्हणाला, पगार तुम्ही द्याल तो. असं सगळं जमत आलं. एवढ्यात सई आपलं खिडक्या पुसण्याचं काम अर्धच टाकून खाली आली. तिने अंताकडे क्षणभरच पाहिलं आणि मग तिने रिकाम्या कब्बशा गोळा केल्या आणि ती जाऊ लागले. पण मम्मीने तिला थांबवलं आणि त्या म्हणाल्या, सई, तुझ्या मदतीला नवीन माणूस आलाय. कसा काय वाटतोय तुला? सई काहीच बोलली नाही. तिच्या गोंदवणाखालची आठी किंचित ठळक झाली. थोड्या वेळाने ती म्हणाली, तुमची पसंती तीच माझी पसंती. तरीही तिची नापसंती मम्मींच्या लक्षात आल्यापासून राहिली नाही. क्षणभर त्यांना वाटलं की त्या माणसाला सांगावं, तू जा इथून, आम्हाला माणूस नको आहे, जा 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 तू इथून. पण हे क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्याला कामावर ठेवून घेण्याची अगदी तीव्र इच्छा त्यांच्या मनात दाटून आली. जो विचार करावा तो त्याची आपल्याला फार गरज आहे असं त्यांना वाटू लागलं. त्यांना सईचा थोडा रागसुद्धा आला. जसं काही तो माणूस कुठून तरी पाहुणा म्हणून यायचाच होता. सगळं ठरलं होतं. आपण त्याची वाट पाहत होतो. त्याचं येणं अपरिहार्य होतं आणि तरीही तो आल्यानंतर सई त्याचा अपमान करत होती. डॅडी आपलं लक्ष अंतावरून काढून वाचनात गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते त्यांना कठीण जाऊ लागलं. अंताची सावली त्यांच्या हातातल्या मासिकावर पडल्यामुळे असेल किंवा मळभ आल्यामुळे असेल, पण डॅडी हळूहळू अस्वस्थ झाले, काहीसे शोकाकुल झाले. शिकारीच्या वेळी रान उठवण्यासाठी हाकेकरी घालतात ते हाके त्यांच्या कानात उगाचच घुमू लागले. अंताच्या चेहऱ्यावर अगदी पुसट स्मित खेळत असल्याचा त्यांना भास झाला. पण तो भासच असावा. एरवी त्याची चर्या अगदी निर्विकार वाटत होती.
एवढ्यात एक चमत्कारिक प्रकार घडला. मृदुल एकाएकी किंचाळली. एकदा, दोनदा आणि मग मग ती रडतच सुटली. मम्मी डॅडींना तिच्या रडण्याचं कारणच समजेना. एवढ्यात अंताने विजेसारखी धाव घेतली आणि तिच्या रोखाने चालत येणारा गवतातला एक मोठा विंचू आपल्या चपलेने तिथल्या तिथे मारून टाकला. त्याला तो ठेचावा सुद्धा लागला नाही. नुसता त्याच्या चपलेचा स्पर्श होताच तो घातकी प्राणी अगदी आकस्मिकपणे गतप्राण झाला. एखाद्या प्रचंड पोलादी यंत्राचा प्रहार अगदी वर्मी बसावा तसा. मरता मरता प्राणी सामान्यपणे करतात तेवढी वळवळसुद्धा तो करू शकला नाही. विंचवाला मारल्यानंतर जसं काहीच न झाल्यासारखा अंता उभा राहिला. त्याने तोंडातून काही शब्द काढला नाही. त्याचा चेहरासुद्धा निर्विकार राहिला. मम्मी आणि डायटी यांना कुठल्या शब्दांनी त्याचे आभार मानावेत हेच कळेना. आपल्यासाठी याला देवानेच धाडल्यासारखं त्यांना वाटलं. त्याची नोकरी अर्थातच पक्की झाली. मृदुलशी त्याच्याशी एकदम गट्टी जमली. धावतच त्याच्याकडे जाऊन तिने त्याच्या पायांना विळखा घेतला. पण सईने तिला ओढून घेतलं आणि ती तिला पार्कमध्ये खेळायला घेऊन गेली. अंता हळूहळू त्या घरात रुळू लागला. नेमून दिलेली कामं तो अगदी चोख करत असे. बंगला साफ ठेवणं, बागेतलं तण उपटून टाकणं, बंगल्यात व बागेत असलेल्या घुशींना, उंदरांना नाहीसं करणं, अशांसारखी कामं तो मोठ्या चलाखीने करायचा. बोलायचा फार कमी. त्यामुळे भांडण तंट्याला जागाच नव्हती. त्याच्याकडे कुणी येत नसे की तो कुणाकडे जात नसे. तो कामसू तर होताच, पण विश्रांती घेई ती अगदी शांत बसून. विधी काडीचेही त्याला व्यसन नव्हतं. तो आला कुठून, कसा राहत असे हे मात्र अजूनही गूढच होतं. सईची त्याच्याविषयी कसलीच तक्रार नव्हती. किंबहुना तो आल्यापासून तिचं बरंच काम हलकं झालं होतं. परंतु तिला तो मनुष्य पहिल्यापासूनच आवडला नव्हता. तिला त्याची एक प्रकारची भीती वाटत असे. त्याला पाहताच काहीतरी अशुभ घडणार असल्याची चाहूल तिला लागत असे. मात्र ही भावना तिलाच इतकी पुसट कळली होती की त्याबद्दल कुणाकडे काही बोलणं तिला जमलंच नसतं. पण अंताचं येणं या घराला चांगलं नाही अशी जाणीव तिला झाली होती. एक संकट सरनाईकांच्या घराची वाट चालू लागलं आहे असं काहीतरी तिला नेहमीच वाटे. निदान छोट्या मृदुलने तरी अंतापासून लांब राहावं असा तिचा प्रयत्न असायचा. पण मृदुल ती कुठली दाद द्यायला. तिला अंताचा अतिशय लळा लागला होता. ती मिळेल तेवढा वेळ त्याच्या संगतीत काढायची आणि मग ती दोघे काय बोलत काय खेळत कोण जाणे. एके दिवशी डॅडी आणि मम्मी बागेत चहा पीत बसली होती. मृदुल एक जुनासा दिसणारा अल्बम घेऊन आली. त्यांना दाखवू लागली. तुला कोणी दिला हा अल्बम असं विचारताच तिने अंताचं नाव सांगितलं. त्याला तो घरात साफसफाई करताना मिळाला असेल असे डॅडी मम्मींना वाटलं. कारण त्यात सरनाईकांच्या घरातल्या मंडळींचेच फोटो चिकटवलेले होते. अर्थात त्यापैकी कोणीच आता जिवंत नव्हतं. अल्बममधला शेवटचा फोटो डॅडींच्या वडिलांचा होता. एवढं मात्र खरं की आजवर तो अल्बम घरातल्या कुणाच्याही पाहण्यात आलेला नव्हता. तो अल्बम घेऊन मृदुल घरभर नाचली. आपण आता त्यात फोटो चिकटवणार असल्याच्या घोषणा तिने परत केल्या. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिने मम्मींकडून त्यांच्या ड्रॉवरमधला संजयचा एक फोटो मागून घेतला आणि मुळीच वेळ न दवडता आधी तो व्यवस्थितपणे त्या अल्बममध्ये चिकटवून टाकला सुद्धा. एव्हाना मम्मींनी संजयसाठी करायला घेतलेला स्वेटर पुरा होत आला होता. थंडीसुद्धा चांगलीच पडू लागली होती. म्हणून त्यांनी अंताला 2 दिवस संजयकडे पाठवायचं ठरवलं.
स्वेटरबरोबर संजयला आवडतो म्हणून खास केलेला पेरूचा मुरंबा आणि पांघऱ्याला नुकताच घेऊन ठेवलेला एक जाडजूड रग देखील त्यांनी पाठवला होता. त्यासाठी डॅडींनी पाहून ठेवलेल्या एका मुलीबद्दलचा गुप्त निरोपसुद्धा त्यांनी चिठ्ठीतून कळवला होता. अंताबरोबर हे सारं पाठवून मम्मी स्वस्थ चित्ताने संजयच्या खुशालीच्या निरोपाची वाट पाहत बसल्या होत्या. पण अंता आला तोच भयंकर बातमी घेऊन. 4 दिवसांपासून संजय तापाने फणफणत होता. मम्मी डॅडींना बघण्याचा त्याने ध्यास घेतला होता. मृदुलला सईकडे ठेवून त्या दोघांनी निघण्याची तात्काळ तयारी केली. पण त्यांचं पाऊल दाराबाहेर पडण्याच्या आतच तारेचा शिपाई तार घेऊन आला. 4 दिवसांच्या त्या विचित्र दुखण्यातच संजयचा अंत झाला होता. मम्मी डॅडींच्या शोकाला सीमा राहिली नाही. त्यांना आकाश फाटल्यासारखं झालं. त्यांच्या आजवरच्या सुखी आयुष्याला एकाएकी एक मोठा तडा गेल्यासारखं झालं. त्यांच्या सगळ्या आशा संजयवर होत्या. वंशाचा तो एकुलता एक अंकुर होता आणि ऐन उमेदीच्या काळात त्याला काळाने ओढून नेलं होतं. मम्मी डॅडींचं जणू सर्वस्व गेलं होतं. आईवडिलांचं हे प्रचंड दुःख चिमुकल्या मृदुलपासून फार लांब राहू शकलं नाही. केव्हा तरी कसं तरी ते तिलाही जाणवलं. त्याचा अर्थ तिला नीटसा कळला नाही, तरीही ती व्याकुळ झाली. आणि सई, तिला तर पोटचा गोळा गेल्यासारखंच झालं. ज्या संकटाला आपण भीत होतो ते येऊन समोर उभं ठाकलं याबद्दल तिची खात्री पटली. आपण नुसते बघत राहण्यापलीकडे काहीही करू शकलो नाही असं तिला वाटलं. तिचा अंताविषयीचा राग अधिकच वाढला. का कुणास ठाऊक. कदाचित ती भयंकर बातमी त्याने प्रथम आणली म्हणून सुद्धा असेल. मम्मी डॅडींच्या सांत्वनाला सगळा गाव लोटला. ओळखी पाळखीचे लोक येऊन गेले. 4-8 दिवस राहूनही गेले. संजयचा अगदी जवळचा मित्र शरद पारसनीसुद्धा येऊन गेला. तो चांगला छायाचित्रकार होता. येताना तो बरोबर कॅमेरा घेऊन आला होता, फावल्या वेळी फोटो काढण्यासाठी. मुंबईला परत जाण्याच्या थोडं आधी तो डॅडींना म्हणाला, ही वेळ तशी फोटो काढायची नाही आहे, हे कळतं आहे मला. पण तुमची आठवण म्हणून मी सगळ्यांचा एक फोटो काढू का? तरी मम्मी डॅडींनी त्याची विनंती मान्य केली नाही. त्याचं विचारणंही औचित्याला सोडून आहे अशा कल्पनेने मम्मींना त्याचा थोडा रागच आला. पण डॅडींनी त्याला मृदुल, सई आणि अंता यांचा एक फोटो काढू दिला. मृदुल फोटोचा हट्टच धरून बसले म्हणूनही असेल कदाचित. सईच्या मनात नव्हतं, पण डॅडींनी सांगितलं म्हणून ती मृदुलला धरून उभी राहिली. अंताही मृदुलच्या दुसऱ्या बाजूला उभा राहिला. पण नंतर फोटो आला तेव्हा शरदच्या चुकीने म्हणा किंवा आणखीन काही कारणाने म्हणा त्याचा फोटो काही आलाच नाही. बाकी मृदुल आणि सई यांचा फोटो चांगला आला. मृदुलने तर तो तात्काळ अल्बममध्ये लावायचं ठरवूनही टाकलं. पण ऐन चिकटवायच्या वेळेस मात्र किती शोधलं तरी तो फोटो तिला कुठे सापडेच ना. मृदुलला अल्बममध्ये फोटो लावण्याची हुक्कीच आली होती तेव्हा ती स्वस्तने बसली. आपल्या फोटोऐवजी तिने डॅडींचाच एक जुना फोटो अंताने दिलेल्या त्या अल्बममध्ये लावून टाकला. त्यानंतर 4-5 दिवसातली गोष्ट. डॅडी शिकारीला गेले होते. संजय गेल्यापासून ते कुठेच जात नसत. घरातच बसून कुढत राहत. वाचनात सुद्धा त्यांचं लक्ष लागत नसे. त्यांच्या मुद्रेवरचा आनंद कायमचा नाहीसा झाला होता. आणि वय एकदम 10 वर्षांनी वाढल्यासारखे ते दिसू लागले होते. त्यांचं लक्ष त्यांच्या जुन्या आवडत्या शौकात गुंतवावं म्हणून गावातल्या मित्रांनी त्यांना शिकारीला जाण्याची गळ घातली. मम्मींनीही आग्रह धरला.
त्या मनाविरुद्ध का होईना पण डॅडी जवळच्या जंगलात शिकारीला गेले. मात्र मम्मींनी सुरक्षिततेसाठी अंतालाही त्यांच्याबरोबर पाठवलं होतं. अर्ध्या रात्री अंता पळत आला. तो डॅडींवर वाघाने हल्ला केल्याची भयंकर बातमी घेऊन. मम्मींना ब्रह्मांड आठवलं. सारं संपलं. सकाळपर्यंत डॅडींचे मित्र कळाहीन चेहऱ्यांनी घरी आले. मम्मींच्या समोर उभं राहण्याचंही धैर्य त्यांना होत नव्हतं. पण मम्मी त्यांना काहीच बोलल्या नाहीत. किंबहुना त्या दिवसापासून कुणाशीच त्या फारसं काही बोलल्या नाहीत. त्यांनी अंथरूणच धरलं. त्या दिवसेंदिवस झिजू लागल्या. कुणी त्यांचं सांत्वन करू शकत नव्हतं. सांत्वन ते तरी कसं करणार? कसला हासभास नसताना एकाएकी घरातले 2 कर्ते पुरुष एकामागून एक गेल्यानंतर त्यांना समाधानाला राहिलंच होतं काय? त्या जणू जगातून उठल्या. मृदुलकडे सुद्धा लक्ष द्यायला त्यांना होत नसे. सई मृदुलकडे बघत होती. एक दिवशी सई मृदुलचं पान वाढून तिला बोलवण्यासाठी बाहेर आली. मृदुल टेबलापाशी बसून काहीतरी उद्योग करत होती. घरावर कोसळलेल्या 2 आपत्तींनी मृदुल नकळत काहीशी गंभीर झाली होती. एकदम थोडी मोठी झाली होती. आत्तासुद्धा ती जो उद्योग करत होती त्यात बालिश खेळकरपणापेक्षा प्रौढ एकाग्रताच अधिक होती. एखादं गंभीर कर्तव्य पार पाडावं तसं तिचं काम चाललं होतं. ती काय करीत आहे हे लक्षात येताच सई एकदम पुढे झाली आणि तिने तिच्या हातातून त्या दोघींचा तो फोटो हिसकावून घेतला. मृदुल तो अल्बममध्ये लावण्याच्या प्रयत्नात होती. सईने तिला विचारलं, कुठे मिळाला तुला हा फोटो? आपल्या उद्योगात व्यत्यय आलेला मृदुलला मुळीच आवडला नाही. पण ती शांतपणे म्हणाली, तूच लपवला होतास ना तो? हो ना, तू लपवला होतास ना? त्या प्रश्नाचं उत्तर सईने दिलं नाही. ती ते देती तर का असा पुढचा प्रश्न मृदुलने टाकला असता आणि त्याचं नीटचं उत्तर सईकडे नव्हतं. आपण त्या अल्बमला घाबरतो असं जर ती सांगती तर तिला कुणीही खुळ्यात काढलं असतं. अल्बममध्ये फोटो लावू नको असं सांगून ते मृदुलने ऐकलं नसतं. अंतापासून दूर राहा असं तिने सांगितलेलं तरी मृदुल कुठे ऐकत होती? अंताने आल्याबरोबर पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने विंचू मारला होता ती आठवली की अजून सईच्या अंगावर शहारे येत. तिला इतकं असहाय्य वाटत होतं. हत्तीच्या पावलांनी येणाऱ्या या संकटाची चाहूल आपल्याशिवाय दुसऱ्या कुणालाच कशी लागत नाही आहे याचं तिला आश्चर्य वाटत होतं. ती चाहूल दुसऱ्यांना कशी ऐकवायची याचं तिला कोडं पडलं होतं. सई मृदुलला इतकंच म्हणाली, चल जेवायला चल. मृदुलही काही न बोलता तिच्या मागून गेली. तो फोटो सईकडून मागून घेण्याचं धैर्य तिला झालं नाही. रात्री मृदुलला एकाएकी जाग आली. खरं म्हणजे ती निश्चित जागी तरी झाली होती की नाही कोण जाणे. एखाद्या तंद्रीत असावी तशी ती उठली. पलीकडे सई जमिनीवर झोपली होती. दिवसभराच्या श्रमांनी तिला इतकी गाढ झोप लागली होती की मृदुल पलंगावरून खाली उतरल्याचं तिला समजलं देखील नाही. डॅडी गेल्यापासून आजारी मम्मी वेगळ्याच खोलीत झोपत आणि मृदुल सईकडे माडीवर झोपत असे. मृदुल उठली आणि अर्धवट झोपेतच तिने खिडकीचा पडदा बाजूला सारला. त्या सरशी झोंबणाऱ्या गारठ्याची एक झुळूक आत आली. मृदुल शहारली आणि खिडकीपासून दूर झाली. एवढ्यात तिला चांदण्यात खिडकीखाली कुणी काळी भोर पिळदार आकृती उभी असल्याचं दिसलं. म्हणून तिने पुन्हा वाकून पाहिलं. पण तिला भासच झाला असावा. खाली कोणीच नव्हतं. खिडकीतून आत आलेल्या चांदण्यात एका वस्तूकडे मृदुलचं लक्ष वेधलं. ती वस्तू तिच्या उशालगतच टेबलावर होती. एक छोटी चांदीची
फोटो फ्रेम होती ती, आणि तिच्यात मम्मीचा फोटो ठेवलेला होता. मृदुलच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यात एक चमक तरळली. त्या विलक्षण तंद्रीत तिने ती फ्रेम उचलली आणि चोर पावलांनी ती माडीचा जिना उतरून खाली आली. खाली एक कंदील जळत होता. टेबलावर तो अल्बम तसाच उघडा पडला होता. शेजारीच डिंकाची बाटली होती. अर्धवट जागी अर्धवट झोपेत अशा त्या चमत्कारिक अवस्थेतच मृदुलने ती फ्रेम उघडली आणि आतला फोटो बाहेर काढला. त्याला नीट डिंक लावून तिने तो अल्बममध्ये चिकटवला. मग त्याच गुंगीत वर येऊन ती गाढ झोपी गेली. सकाळी जेव्हा मृदुल जागी झाली तर रात्रीचा प्रकार खरा होता की स्वप्नातला हेच तिला नीटसं समजत नव्हतं. पण तसा प्रकार खरोखरच घडला हे तिच्या आधी सईच्या ध्यानात आलं. कारण मृदुलने बालसुलभतेने चांदीची फोटो फ्रेम खाली तशीच टाकली होती. सईने दुधाचा पेला मृदुलच्या पुढे ठेवला आणि ती तिला रात्रीच्या प्रकाराविषयी विचारणार इतक्यात अंता मम्मींच्या खोलीच्या दिशेने पळत आला आणि म्हणाला, मम्मी तुम्हाला बोलवत आहेत आत्ता. त्याच्याकडे पाहताच सईच्या काळजात चर्र झालं. ती धावतच मम्मीच्या खोलीत गेली. अस्थिपंजर झालेल्या मम्मी शेवटचा श्वास लागून तळमळत होत्या. सईच्या मागून मृदुलही तिथे आली. मम्मींच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी हातांनी खूण करून मृदुलला जवळ बोलावलं. तिच्या डोक्यावरून थरथरता हात फिरवला आणि हिला सांभाळ एवढंच कसंबसं बोलून त्यांनी मान टाकली. मम्मी गेल्यानंतर त्या घरात दिवासुद्धा लागला नाही. मृदुल कोपऱ्यात रडत पडली होती. सईचं जणू सारं भान हरपलं होतं. अंता तो अगदी निर्विकार होता. कातर वेळ झाली. मृदुल झपाटल्यासारखी उठली. तिने तो अल्बम बाहेर काढला, डिंकाची बाटली घेतली आणि ती टेबलाशी जाऊन बसली. अल्बमचं एकच पान आता शिल्लक होतं. अंता दारात उभा राहून पाहत होता. मृदुलच्या हातात पारसनीसने काढलेल्या तो दोघींचा तो फोटो होता. तिने तो व्यवस्थितपणे अल्बममध्ये चिकटवला. मात्र वास लागल्यासारखी सई तिथे धावत आली आणि वाघिणीसारखी मृदुलच्या अंगावर झडप घालून ओरडली, अजून सुटत नाही आहे. सबंध घरावर धाड पडली. आता राहिलाय कोण? तू आणि मी तुझ्यासाठी जगते ग पोरी, तुझ्यासाठी जगते. तुझी आई जाताना तुला सांभाळायला सांगून गेली आहे म्हणून असं म्हणून तिने मृदुलला गच्च मिठी मारून ढसा रडू लागली. एवढ्यात तिचं लक्ष अल्बममध्ये चिकटवलेल्या शेवटच्या फोटोकडे गेले. हा कुठून मिळाला तुला? ती किंचाळली. मृदुलने दारात उभ्या असलेल्या अंताकडे नुसता हात केला. तशी त्याच्या अंगावर धावून जात सई ओरडली, मेल्या, तू सत्यानाश केलास आमच्या घराचा. चांडाळा काळं कर आधी. हो चालता हो आधी इथून. निघून जा. अंताने काहीच उत्तर दिलं नाही. तो वळला आणि बंगलीच्या पायऱ्या उतरू लागला. सई अजूनही त्याला शिव्याशाप देतच होती. इतक्या दिवसांचा तिचा राग, तिची असहायता आज अनिर्बंध वाहू लागली होती. आता ती कुणालाच जुमानत नव्हती, कुणालाच घाबरत नव्हती. ती मुलगी हे तिचं सर्वस्व होतं. दोघीही जणी पूर्णपणे अनाथ झाल्या होत्या. पण अजून आशा संपली नव्हती. काय होणार ह्या मुलीचं? काय होणार? समोर अल्बमची पानं फडफडत होती. बाहेर अंधारून आलं होतं. ते काही नाही. या मुलीला वाचवायला हवं, निदान या एकुलत्या एका मुलीला. आजवर आपण नुसत्या पाहत राहिलो, काही केलं नाही. पण आता करायला हवं. ती वाचेल, अजूनही वाचेल. तिचं विधी लिखित या अल्बमवर लिहिलेलं आहे.
पण ते खोटं ठरेल. यावेळेला नक्की खोटं ठरेल. कारण तो फोटो तिच्या एकटीचा नाही आहे, दोघींचा आहे. ती जर मरणार असेल तर दोघीही एकदम मरायला हव्यात. आणि ते कसं शक्य आहे? अशक्य आहे. यावेळेला अल्बम काहीही करू शकणार नाही, काहीसुद्धा नाही. आणि त्यातून असं केलंच तर हा अल्बम नाहीसाच करून टाकला तर? ही घरावरची ही अभद्र सावली पुसूनच टाकली तर? सईन तो अल्बम उचलून स्वयंपाकघरात धावली. तिच्या मागून मृदुलही आत गेली. सईने घासलेटचा डबा उचलून अल्बमवर रित्ता केला. तिच्या हालचाली पिसाटासारख्या होत होत्या. सई असं मृदुल ओरडत असतानाच सईने काकडा पेटवून त्या अल्बमवर ठेवला. कडाकडा आवाज करत तो अल्बम जळू लागला. सरनाई घराण्यातल्या सगळ्या मृतांचे ते छायारूप अवशेष ज्वाळांमध्ये नाचू लागले. सई आणि मृदुल दोघीही एकमेकींना गच्च मिठी मारून स्पुंदू लागल्या. पण तो अल्बम त्या ज्वाळांना नुसताच चवीला पुरला. त्यामुळे उलट त्या ज्वाळांची भूक वाढली. त्या वाढत गेल्या. कढीपटाला जाऊन भिडल्या आणि भीतीने भान हरपलेल्या त्या दोघींच्या भोवती त्यांनी फेर धरला. त्या दोघींच्या ओठातून ज्या काही गुदमरलेल्या किंकाळ्या बाहेर पडल्या असतील, त्या दाराबाहेर सुद्धा पोहोचण्याच्या आधी रणरणत्या ज्वाळांनी खोल्यामागून खोल्या भस्मसात करायला सुरुवात केली होती. सबंध बंगलीभर त्यांचं तांडव सुरू झालं होतं. अंता फार दूर गेला नव्हता. त्याने एकदा वळून पाहिलं. विलक्षण झगझगता प्रकाश त्याला दिसला. क्षणात त्याच्या दगडी चेहऱ्यावर एक पुसटसं स्मित उमटलं आणि तो पुन्हा निर्विकार झाला. तो जसा कोण्या अज्ञात ठिकाणाहून आला होता आणि कोण्या अज्ञात ठिकाणी चालता झाला. जळक्या लाकडांच्या ढिगाऱ्यात त्या दोन देहांचे कोळसे पडले होते. प्राण निघून गेले होते. तरी त्यातले दोन डोळे त्या सर्व नशाकडे पाहत होते. घरादारासकट सबंध कुटुंबाला समूळ नष्ट करणाऱ्या एका प्रचंड शक्तीकडे. असहाय्य अनामिक भीतीने सताड उघडे राहून बघत होते. ते डोळे एकटक बघत होते.